बोलतात की कर्म कधी प्रश्न नाही विचारत, तो कधीही उत्तर नाही मागत, तो फक्त वाट बघतो. वेळेनुसार तो आपला रस्ता बदलतो, चेहरे बदलतो आणि मंजिल कधी बदलत नाही. जी आग कधी कोणा दुसऱ्यासाठी जळवली जाते, तीच आग एके दिवशी आपला हक्क मागायला परत येते. आजची ही रात्रही तशीच आहे. मुख्य घाटापासून दूर एक सुमसान शमशानामध्ये राखेचा खूप मोठा परत जमलेला होता. जळणाऱ्या लाकडांमध्ये एक प्रेत आपला शेवटचा श्वास घेत होती. त्याच जळणाऱ्या आगीसमोर एक अघोरी साधू बसला होता. डोळे बंद आणि अंगावरती राख ठेवलेली होती. जटांमध्ये वेळेचा ओझ होता. त्याचे होठ लगातार मंत्र बोलत होते. आवाज नाही आहे, पण सिद्ध होतं की प्रत्येक मंत्रासोबत तो जमिनीवरून राख उचलून आगीमध्ये टाकत होता. आग वेगळ्याच प्रकारे फडफडत होती. ती विजायला नव्हती बघत. साधूचा श्वास हा भारी होतो. साधूचे हातही वरती येतात. जसं तो पूर्णपणे स्वतःला या जगामध्ये विसरून जातो, तेवढं अचानकच आग विझून जाते. चारीकडे एक खूप शांतता पसरलेली असते. साधू आपलं डोकं जमिनीवरती लावतो. जेव्हा तो नजर उचलतो तेव्हा राख आणि लाकडांमध्ये एक आकृती वरती येते. हळूहळू, अर्धी आणि शांत. एक स्त्रीची आत्मा, न आवाज न झटपटाट, बस असे डोळे ज्यांच्यामध्ये एक असहम अधिकार होता, जो सरळ साधूला बघते. तर तेवढ्यातच साधूच्या चेहऱ्यावरती हलकं हास्य येतं. त्याला असं वाटतं की क्रिया आता सफल झाली. काही क्षणातच ते हास्य गायब होते. त्याची रुद्राक्षी माळा पटकन त्या राखेत जाऊन पडते आणि चेहऱ्यावरती एक पतलासा सिरम येतो, जसं कोणी काही हात न लावता आरपार झालं असेल. हवा थांबून जाते. नदीचा आवाजही गायब होतो आणि दुसऱ्या क्षणातच साधू हाफतच जमिनीवरती पडतो. थंडी जमिनीवरती तो साधू निशब्द पडला होता. त्याच्या चारीकडे त्याच्या पूजाची सामग्री पसरलेली होती आणि राखही त्याच्या अंगावरती चिटकली होती. हळूहळू त्याचे डोळे उघडतात. तो कसा तरी उठतो आणि ती चिता आता पूर्णपणे जळून गेली होती. फक्त त्यामध्ये अंगाराचे कोळशे होते. तो त्याला एकदम घाबरून घुरतो की त्याने असं तर नव्हतं सोडलं. त्यानंतर तो सर्वीकडे आपली नजर फिरवतो. तो त्याच आत्माला बघत होता, पण ती आता कुठेच नव्हती. तो परत मंत्र जपायचा प्रयत्न करतो. होठ हलतात, पण आवाज नाही येत आणि आगीमध्येही काही हालचाल नव्हती आणि हवाही जसं बेपर्वाह वाहत होती. पहिल्यांदा त्याच्या डोळ्यामध्ये भीती येते. काही ना शब्द बोलता तो आपले सामान जमा करून त्या शमशानमधून बाहेर निघून जातो. त्या अंधारा रात्रामध्ये तो आपल्या विचारामध्ये जाऊन तो जंगलाच्या आतमध्ये जातो. त्याच्या मागे मागे ती राखची परत हलकीशी सरकते, जसं की कोणी अनोळखी गोष्ट आता कुठे जाऊन आघात झाली असेल. अघोरी साधू जेव्हा आपल्या आश्रममध्ये परत येतो तेव्हा गावातल्या लोकांची भीड तिथे होते. तो सर्वांना सक्तीने हटवतो आणि आतमध्ये पाय ठेवताच तो एकदम घाबरतो. रात्रीच्या आंधीने त्याच्या खोलीला आता कचऱ्याच्या ढेरमध्ये बदलून दिलं होतं. चारीकडे घाणेरडेपणा, तुटलेली लाकडे आणि पसरलेला सामान होतं. ज्या गोष्टींना त्याने वर्षाच्या साधनेने जोडवलं होतं ते आता सर्व मातीमध्ये मिळालं होतं. शास्त्रांची पुस्तके तिथेच पडली होती. मूर्ती आता खंडित झाली होती आणि त्या जागेवरती कुठेही दया आणि पवित्रता काही निशाण नव्हती. असं वाटत होतं की जसं कोणीतरी जाणून बुजून त्याची आस्था आणि तपस्याला कुचलून टाकलं असेल. महाराजजी, हे कसं झालं? काही नाही, साधूसाठी प्रत्येक राख समान असते. पण महाराजजी, गावातलं तर एकही घर नाही तुटलं, पण तुमचं घर कसं तुटलं? देवांच्या मूर्तींना बघा, काय हे कशा खोत्र्याची घंटी आहे. देव सगळ्यांचं भलं करणार. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही सगळे आपल्या घरी जा. मी याला बघून घेईन. गावातली लोक त्याच्या बोलण्याने सहमत होऊन एक एक करून तिथून निघून जातात. काही वेळातच अघोरी साधू पूर्णपणे एकटा राहून जातो.
तो चारीकडे झालेल्या तबाहीने चुपचाप बघत राहतो. तुटलेल्या गोष्टींना आणि राखेमध्ये बदललेल्या आपल्या आश्रमला तो बघतो आणि मग तो तिथे उभा राहून मंत्र जपायला चालू करतो आणि हळूच आपले डोळे बंद करतो. त्या शांततामध्ये फक्त त्याच्या श्वास आणि अधुऱ्या प्रार्थनेचा श्वास राहून गेला. अघोरी साधू आता त्या हवनकुंडाच्या बाजूला बसला आणि मंत्राचा उच्चारण करतो. मंत्र पूर्ण झाल्याच तो राहिलेल्या राखेची एक चुटकी राख त्या आगीमध्ये टाकतो, पण त्याच क्षणाला ती आग तिथून विझून जाते. तो झटकन आपले डोळे उघडतो आणि समोर झालेल्या या अनहोनीला बघून त्याचा श्वास थांबतो. हे काय? असं तर कधी नाही झालं. नाही, हे हा घोर अनर्थ आहे. ज्या वेळेला तो या गोष्टीवरती विचारांमध्ये जातो त्याच वेळेला त्याला एक हास्य ऐकायला येते. तो जसंच डोकं फिरून त्या जंगलाकडे बघतो तर त्याला लांब उभी एक मुलगी दिसते. कोण आहेस तू? मुलगी शांत राहते. घाबरू नको, मी तुला काहीच नाही करणार. कोण आहेस तू? मुलगी अचानक मागे फिरून जंगलाच्या आतमध्ये धावत जाते. साधू उठतो आणि तिचा पाठला करतो, पण बघताच बघता ती मुलगी झाडांच्या आतमध्ये गायब होते. तो चारीकडे शोधायला लागला, पण तरीही तिचा काही नामोनिशाण नाही मिळाला. जसंच तो आपल्या स्थानच्या वरती परत येतो त्याला एक फुसफुसाट ऐकायला येते. अश्विनी. चकित होऊन तो मागे जातो आणि जोरात ओरडतो. कोण? कोण आहेस तू? जंगल जसं त्या नावाने अनंत कालपर्यंत गुंजत होतं. प्रत्येक दिशेला ती आवाज जाऊन परत येत होती. त्या शांत आणि असमज करणाऱ्या आवाजाला तो समजत नव्हता आणि त्याने आपले कान दाबले आणि घाबरत असतो तिथून कसा तरी पळत तिथून त्या जंगलाच्या बाहेर निघून गेला. अघोरी साधू आता अंतिम घाटच्या जवळ जातो आणि त्याची नजर त्या लाकडाच्या बोर्डवरती जाते ज्याच्यावरती आत्ताच त्या दहसंस्कार झालेल्या लोकांची नावं लिहिली होते. त्याच जागेवरती ज्या ठिकाणी त्याची ध्यान साधना भंग झाली होती. जसंच त्यांनी तो नावाला वाचायला चालू केलं त्याला अहसास होतो की ज्या शब्दाचा तो उच्चारण करत होता ती एक किन्नर होती. नाव अपराजिता. एक मोठीशी उलझन त्याच्या मनामध्ये येते. जर ही महिला जर अपराजिता होती तर अश्विनी कोण होती? हा प्रश्न त्याच्या मनाला घेरून घेतो. तो प्रश्नांमध्ये तिथून निघून जातो आणि मागे राहून जातं फक्त रहस्याने भरलेला तो लाकडाचा बोंड. अघोरी साधू आपल्या बिछाण्यावरती बसला होता. पवित्र मंत्राचा जप करत होता, पण त्याचं मन अचानक खाली होऊन जातं. तो अचानक सर्व विसरून जातो. शब्द, मंत्र, भक्ती, जसं त्याच्या याददाश्तमध्ये कोणीतरी पडदा टाकला असेल. ओम ह्रीं श्रीं ओम ह्रीं ओम भूर्भुवः. त्याचे डोळे अचानक उघडतात आणि तसेच ते मोठे होतात आणि लगेच त्याला समजतं की तो खेळ सुरू झाला आहे. भीती त्याच्या डोळ्यामध्ये येते. गळा त्याचा सुकायला लागला. तो उभा राहायचा प्रयत्न करतो. तो मातीच्या मटक्यातलं पाणी घ्यायला जातो, पण चकित होऊन बघतो की मटका तिथून गायब आहे. इकडे तिकडे तो कसा तरी बघायला लागला. त्याच्या हातामध्ये काही जुने शास्त्र आणि विसरलेले काही पुस्तके लागतात ज्याला त्यांनी कधीतरी आपल्या घराची सफाई करताना नजरअंदाज केले होते. तो शास्त्र काढतो आणि वाचायला सुरू करतो. जसंच तो पानांना ध्यानाने बघायला लागला तेवढ्यातच त्याचा शिष्य सतीश दरवाजावरती येतो. महाराजजी, ये सतीश. आज इकडे कसं येणं झालं? बस इथं जात होतो तर विचार केला तुम्हाला भेटून घेऊ. बरं, चांगलं केलंस. अजून सांग, कसं चाललंय बाकी सगळं? सगळं चांगलं चाललंय महाराजजी. गावात एक छोटा कार्यक्रम ठेवला आहे मी. जर तुम्ही तिथे याल तर मला खूप छान वाटेल. नक्की? कसला कार्यक्रम आहे? बस माझ्या लहान बहिणीचं लग्न निश्चित झालं आहे तर त्याच आनंदात तुम्ही आवर्जून येऊन आपला आशीर्वाद द्याल. आम्ही अवश्य येऊ. सतीश आपलं डोकं हलवून सहमती मानतो आणि चुपचाप तिथून निघून जातो. शास्त्र तिथेच पडून राहतात.
अघोरी साधू सचिनच्या बहिणीच्या समारोहामध्ये बसला होता, जिथे गावातली लोक एकत्र येऊन खुशी मनवत होते. तो भीडमधून वेगळा बसून चुपचाप सर्व बघत होता. मंचवरती एक छोटी मुलगी गाणं गात होती. तिचा आवाज नाजूक पण आकर्षक होता आणि साधू ध्यानपासून त्यांना बघत होता. अचानक त्याला वेगळं वाटतं. समारोहाचा हास्य आनंद जसं की लांब झाला आणि चारीकडे अंधार झाला. अचानकच त्याला टाळीचा आवाज आला, एक वेगळ्याच प्रकारचा, जसं की ती घुंगरूंची आवाज असेल. त्याचे डोळे पसरले, त्याचं हृदय जोरात धडकायला लागलं. तो बघतो की ते खरं तर गावातली लोक होती, जे मुलीच्या परफॉर्मन्सवरती टाळ्या वाजवत होते. एक छोटासा भीती त्याच्या मनात बसली होती. तो फक्त तिथून निघायला बघत होता. पण तेवढ्यात तो बघतो त्याच्या समोर, त्या स्टीलच्या काउंटर समोर एक किन्नरची आत्मा उभी आहे आणि ती हळूहळू टाळी वाजवत होती. भीतीमुळे तो मागे बघतो, पण तिथे तर कोणीच नव्हतं. जेव्हा तो परत काउंटरकडे बघतो तर ह्या वेळेला ती आत्मा तिथून गायब झाली होती. हे माहिती कळून की काहीतरी असामान्य आहे. त्याने वेळ नाही केला आणि तो तिथून पळून गेला. भीती त्याच्या मनावरती भारी पडली होती. तो सरळ जंगलामध्ये धावत गेला. त्याच्या मनामध्ये परत तीच आठवणी येत होती. तेवढ्यातच त्याच्या समोर अचानक एक झलकच्या स्वरूपात जुन्या आठवणी आली. अश्विनी, जी एक किन्नराच्या समूहामध्ये प्रेम आणि आनंदाने पाळली गेली होती, मंचावरती उभं राहून आपल्या सुरीली आवाजामध्ये गाणं गात होते. ती गावातल्या लोकांवरती अंधविश्वासवरती विश्वास न ठेवण्याचा आणि सर्व धर्मांचा आदर करण्याची शिक्षा द्यायची. तुम्हाला असंच अंधविश्वासावरती बढावा नाही द्यायचा आहे. देव सर्वांचा असतो, त्यांच्यासाठी आपल्या सर्वांची आराधना सारखीच आहे. साधू समाज तिच्या प्रभावशाली उपस्थिती आणि जागरूकतेने क्रोधित होता. अश्विनीला डायन समजून गावातल्या लोकांनी त्या घऱ्या जंगलमध्ये खेचलं आणि तिला खिळ्यांमध्ये बांधून साधूच्या घेऱ्यांमध्ये बसवलं गेलं, जे मंत्र उच्चारांमध्ये व्यस्त होते. किन्नरांच्या मिन्नतीने आणि अश्विनीच्या प्रार्थनाने काही असर नाही झाला. एका साधूने काही न दया दाखवता एक जळणाऱ्या तुकड्याने तिला आगीच्या हवेले केलं. किन्नर रागामध्ये येऊन टाळ्या वाजवायला लागले. त्यांचा आवाज पूर्ण जंगलामध्ये येतो आणि ते गाववाल्या आणि साधूंना श्राप देतात. तुम्ही लोकांनी माझ्या मुलींची हत्या केली आहे. हा एक किन्नरचा श्राप ह्या गावाला गिळून जाईल. सर्व काही संपून जाईल. सतीश तणाव आणि चिंतेमध्ये आपल्या वडिलांकडे जातो आणि त्यांना सर्व गोष्ट समजवली. बाबा, मंडपाच्या बाहेर मोठा शॉर्ट सर्किट झाला. जसंच त्याचे वडील त्याच्या समोर बघतात आणि काही बोलणारच होते की तेवढ्यातच एक भयंकर विस्फोट पूर्ण क्षेत्राला एका दमातच आपल्या भयानक आगीमध्ये घेरून घेतो. साधू लांबूनच तो विस्फोट बघत राहिला. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. भीतीमुळे तो परत धावायला लागला. तेवढ्यातच त्याच्या रस्त्यामध्ये अपराजिताची आत्मा येते. त्याला बघून तो घुटण्यांवरती जातो. कापत असतो, दयाची भीक मागायला लागला. क्षमा देवी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही जे केलं ते चूक होतं. आम्ही हत्येच्या प्रायश्चित्तासाठी तयार आहोत. अपराजिताची आत्मा शांत होते. तिच्या चेहऱ्यावरती जीतची हलकी हास्य येतं. आपले हात उचलून तिने साधूला हवेत उचललं आणि त्याच जागेवरती खेचलं जिथे अपराजिताचा अंतिम संस्कार झाला होता. जसंच त्या साधूला हवेत खेचत घेऊन गेली, त्याच्या शरीरातून रुद्राक्षाच्या माळांची मोती एक एक करून पडायला लागली. अंतिम रुद्राक्षाची माळा स्मशानच्या दरवाजाच्या ठीक समोर पडली. एक भयानक ताकदच्या सोबत अपराजिताने त्याला हवेत फेकून दिलं आणि तो साधू सरळ त्याच जागेवरती जाऊन पडला जिथे तिचं 10 संस्कार झालं होतं. तिथे सर्व किन्नर एक घेरा करून उभे होते. त्यामधून एकाने त्याच चांदनच्या लाकडाला जाळून आगीमध्ये घेऊन समोर आले. अपराजिताने त्याला साधूकडे उचललं आणि साधू कापतच दयाची भीक मागत होता. नाही नाही, मला क्षमा करा. नाही. अपराजिता ती जाळणारी लाकडी त्या साधूच्या अंगावर फेकते
आणि तो पूर्णपणे जळून उठतो. त्याचे ओरडणारे स्वर हवेमध्ये येतात आणि अचानक त्या दृश्याबरोबर जोडतात ज्यामध्ये त्यांनी बेरहमीने त्या अश्विनीला जाळलं होतं. वाडींच्या भिंतीमध्ये लपलेलं होतं एक अधूरं राज. 12 वर्षांपासून चालत असलेल्या बदलेचा अहसास. शांतता आणि आवाजामध्ये लपलेलं होतं दुःखाचं राज. खऱ्या मनाने उघडलं त्याच्या परत येण्याचा द्वार. पापचा श्वास तुटला त्याच अंगणाच्या रात्री. सकाळ झाली तर मुक्त झाला वाड्याचा प्रत्येक एक राज. नशेमध्ये एक मनुष्य आपल्या घराच्या मधून बाहेर येतो आणि ओरडून ओरडून सगळ्यांना शिव्या देतो. ए हट, कोणच नकोय मला. सगळ्यांना बघून घेईन मी, बघून घेईन सगळ्यांना मी. तो खाटीवरती बसला होता. ए खटिया, तू मला झोपू देशील ना? चल मी तुझ्यावरच झोपून जातो. ए देवा. तो व्यक्ती झोपतो आणि कोल्ह्याचा आवाज ऐकून त्याचे डोळे उघडतात. तो सर्व काही नजरअंदाज करतो आणि आरामात झोपतो. एक मच्छर त्याच्या गालावरती बसतो. तो डोळे बंद करून त्याला मारतो. थोड्या वेळानंतर तो समजतो की अजून एक मच्छर त्याच्या गालावरती बसला आहे. अरे काय, अरे मच्छर पण. जसंच तो व्यक्ती आपले डोळे उघडतो तर तो घाबरतो. तो बघतो की ठीक त्याच्यावरती एक किन्नरचा भूत उभा आहे. तो हापायला लागला जसं की घाम निघाला असेल आणि पूर्ण शरीर जळत असेल. त्याचे डोळे पसरतात. एका क्षणातच त्याचे डोळे काळे होतात आणि तो रक्ताचे अश्रू वाहतो. त्याच्या तोंडातनं रक्तही बाहेर येतं आणि भूतही त्याला एक दृष्ट हास्याने बघते. काही दिवसानंतर गावामध्ये एक मेळा लागला होता. प्रत्येक जण मेळ्यामध्ये लागलेले होते. लोक खरीदारी करत होते. काही लोक खाण्यापिण्याच्या स्टॉलवरती स्वादिष्ट जेवण करत होते. मुलं झोका आणि खेळांचा आनंद घेत होते. तर काही लोक रस्त्यावरती जादू दाखवणाऱ्या कलाकारांना बघत होते. यामध्येच आपल्या गोष्टींचा नायक सागर मेळ्यामध्ये प्रवेश करतो. तो शहरातला माणूस होता जो यामध्ये असलेल्या महिलच्या रिअल इस्टेट डील करायला गावी आला होता. तो आपल्या कामाच्या मध्ये मेलेचा मजा घेतो. तो गावातल्या लोकांचा आनंद बघतो आणि बघतो की कसे सर्वजण एकत्र आले आहेत. त्यावेळेतच त्याला एक फोन येतो. हॅलो. हा हॅलो. हॅलो, आवाज नाही येत आहे. हॅलो वाडिका, थांब, मी थोड्या वेळात कॉल करतो. सागर हातामध्ये मोबाईल घेऊन मेल्याच्या बाहेर येतो. तो जोरात पावलांनी समोर चालत होता. फोनला वरती हातामध्ये ठेवून तो नेटवर्क शोधत होता. यार, ह्या गावातला हाच प्रॉब्लेम आहे, नेटवर्क येतच नाही. यामध्येच त्याला एक झाडाच्या खाली नेटवर्क मिळतं आणि तो तिथेच थांबतो. मिळाला. सागर लगेचच कॉल करतो. हॅलो, हा कुंवर साहेब बोला. मी हे विचारत होतो की वाडीची वार्ता झाली की नाही. काही लोक आले तर होतेच, पण मला त्या लोकांकडून काही रिप्लाय नाही आला. जसं मला काही कळतंय मी तुम्हाला लगेच कळवतो. ठीक आहे, लक्षात ठेव, तुझ्याकडे फक्त 1 महिन्याची वेळ आहे. महाराणी यापेक्षा जास्त वेळ नाही देणार. हो कुंवर साहेब, मला माहिती आहे. ठीक आहे, मी ठेवतो. कदाचित दुसरे क्लायंट आलेत. सागर खोटं बोलून कॉल ठेवून देतो आणि एका वेळेला तो मेल्याच्या गेटवरती परत बघतो आणि मग तिथून निघून जातो. सागर चायच्या टपरीवरती जातो आणि बेंचवरती बसतो. अरे वा संजू, आज तू दुकान लावलंयस? काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? तू उदास का दिसतोयस? गेला 1 आठवडा प्यारेलाल पण दिसले नाहीयेत. बाबा नाही राहिले. काय? कसं काय? कधी झालंय सगळं? त्यांना वाड्याच्या भूताने मारलं. वाडीची भूत छमछमी म्हणजे? ही गावातल्या वाड्याची भूतनी आहे. ती एक नर्तक किन्नर होती जिचा मृत्यू 12 वर्षापूर्वी वाड्यावरती वसंत पंचमीच्या दिवशी झाला होता. पण का? हे तर कोणालाच नाही माहिती.
बस त्या दिवशीपासून गावाला जसा श्राप लागला असेल. राजासाहेबांनाही त्या दिवशी स्वतःला फाशी लावून घेतली. त्या दिवशी ती वाडी श्रापित झाली आहे आणि तिथे कोणीच नाही राहू शकलं. प्रत्येक वर्षी वसंत पंचमीच्या आधी वसंत पंचमीच्या तेव्हारपर्यंत तिची आत्मा इथेच भटकत असते आणि ती प्रत्येक व्यक्तीला आपला शिकार बनवते, जो रात्रीच्या वेळेला वाड्याच्या जवळपास फिरतो. प्यारेलालजींसोबत काय झालं होतं? त्यांनी नशाच्या हालतमध्ये बाहेरच्या भिंतीवरती पिशाब केलं होतं. आईच्या ओरडल्यानंतर ते घराच्या बाहेर खाटवरती झोपून गेले आणि सकाळी तो गरम चायचा ग्लास हातामध्ये ठेवून तो सर्व काही लक्ष देऊन ऐकत होता. तो पूर्णपणे विश्वास तर नाही करत, पण जिज्ञासू नक्की होता. हे बघ संजू, प्यारेलाल सोबत जे काही झालं ते वाईट झालं, पण कोण जाणे की ह्याचं कारण दुसरं काही असेल. ज्याच्यावरती झालं त्याला समजतं. चाय घ्या दादा. संजू मागे वळून जमिनीवरती ठेवलेल्या टपामध्ये ठेवलेले भांडे धुवत होता. सागर ह्याला नजरअंदाज करून आपली चाय संपवून आणि लगेचच तिथून निघून जातो. वाड्यामध्ये सागर आणि प्रत्येक जण तिथून येतात. जेव्हा त्याला असं वाटतं की अजूनही कोणीतरी त्याच्या मागून गेलं, तो लगेचच सतर्क होतो आणि त्याच दिशेला जातो जिथे त्याने हे महसूस केलं होतं. कोण आहे? कोण आहे तिकडे? कोण आहे? जसंच तो मागे वळतो तर तो चकित होतो. ती अजून कोणी नसून त्याची गर्लफ्रेंड दिव्या होती. तो तिला अचानक बघून घाबरतो. घाबरलास परत? दिव्या, तू तू इथे कशी? तू मला सांगितलंस का नाही? सांगितलं असतं तर तू येऊ दिलं असतंस. अरे तसं नाहीये, म्हणजे तू इथे आली कशीस? कंपनीने माझा लीव्ह अप्रूव्ह केला आहे, तर मी विचार केला कुठे अजून गेल्यापेक्षा तुझी काही मदत करेन ब्रोकर साहब. चला बरं केलंस. अरे हो, दिस इज अ मोमेंट. आपली पहिली ट्रिप सोबत. चल एक फोटो घेऊया. दिव्याचा चेहरा बदलतो आणि ती खूप चिंतेत दिसते की सागर तिला नाही बघत, कारण तो आपल्या खिशामध्ये आपला फोन शोधत होता. कुठे गेला माझा फोन? इथेच तर ठेवला होता. अरे सोड ना, आपण नंतर बघू. अरे पण फोन तर शोधावा लागेल ना. कदाचित मी त्या चायच्या टपरीवर विसरलो. चल तिकडे जाऊन एकदा शोधूया. सागर तिथून निघून जातो आणि दिव्या तिथेच उभी राहते आणि दिव्या तिथे उभी राहून त्याला जाताना बघते. सागर लगेचच संजूच्या शॉपवरती जातो आणि त्याला फोनबद्दल विचारतो. अरे संजू, ऐक ना, माझा मोबाईल इथे राहिलाय का? फोन? इथे तर तुम्ही आपला फोन काढलाच नव्हता. अरे मग गेला तरी कुठे? अरे ठीक आहे बाबा, राहिला असेल कुठे. तू थोड्या वेळ माझा फोन यूज कर. चल ना आता जाऊया. सागर संजूकडे शक भऱ्या नजरेने बघतो आणि मग दिव्याबरोबर तिथून निघून जातो. रात्रीच्या वेळेला सागर कॉल करत होता आणि क्लायंटला फोन करतो, पण दिव्या तिच्या मागे बसली होती. वाड्याच्या कॅटलॉगला बघत होती. हो सर, मी तुम्हाला 11 वाजता उद्या तिकडेच भेटतो. तुम्ही आल्यावर मला याच नंबरवर कॉल करा. हो हो ठीक आहे. सागर कॉल ठेवतो आणि दिव्याकडे बघतो. यार, ही वाडी एवढी चांगली आहे, आपण काय ह्याला विकतोय? मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. मला याच्याशी काय घेणं देणं आहे? मला तर हवंय की हे विकलं जावं लवकरात लवकर, जेणेकरून ह्याच्या कमिशनमुळे मला चांगले पैसे मिळतील आणि मग आपण आपल्या घराचं डाऊन पेमेंट करू शकतो. होऊन जाईल, तूच हे करणार. सागर तिच्याकडे बघतो आणि हसतो. तिथेच ही रात्र संपून जाते. इथे शहरामध्ये कुंवर आपल्या सोफ्यावरती बसून फोन चेक करत होता. तेवढ्यातच महाराणी रमावती म्हणजेच त्याची आई तिथे येते. वाड्याचं काय झालं? सागर काम करतोय. मी त्याला आणखी 1 महिन्याची मुदत दिली आहे. मला वाटतं तो हे करू शकतो. लवकरात लवकर या डीलला अंजाम दे, ज्याने कारण आपलं काम झालं पाहिजे. काय आपण स्वतः एकदा तिकडे जाऊन पाहूया का? कदाचित यामुळे कामही लवकर होईल. रमावती सोफ्यावरती बसते. तू खरं बोलतोयस आणि वसंत पंचमीही येते आहे. वाड्याच्या पूजामध्ये आपलं असणं खूप गरजेचं आहे. मी फ्लाईटच्या तिकीट्स करतो आणि सागरलाही सांगून टाकतो. रमावती मान हलवून सहमती दाखवते
आणि तिथून निघून जाते. दुसरीकडे सागर वाड्याच्या गेटवरती उभा होता आणि त्या क्लायंटची वाट बघत, ज्याला त्याने त्या रात्री कॉल केला होता. दिव्या तिथे दिसत नाही. माहित नाही किती वेळ लागेल या लोकांना यायला. आणि ही दिव्या ही बरोबर टायमिंगला गायब होते. बेचैनीमध्ये वाट बघत समोर एक सफेद कार येताना तो बघतो, कारण तो त्या कारमध्ये बसलेल्या व्यक्तींना आपला क्लायंट समजतो. ती कार त्याच्या समोर येऊन थांबते आणि तो त्या व्यक्तीला अभिवादन करतो आणि मग त्याला त्या वाड्यामध्ये घेऊन जातो. आतमध्ये सागर आणि क्लायंट वाड्याच्या अंगणात न जातात आणि सागर त्याला वाड्याचा प्रत्येक हिस्सा दाखवतो. मग कसं वाटलं सर तुम्हाला? जागा तर चांगली आहे. आपण डील कधी करू शकतो? तुम्ही म्हणत असाल तर उद्याच वाडीच्या मालकिणींना बोलवून घेतो. आपण हे उद्याच करूया. ओके. तुम्ही त्यांना मधीच क्लायंटचा फोन वाजायला लागला. सागरला तो तिथेच थांबायचा इशारा करतो आणि कॉल घेण्यासाठी आतमध्ये जातो. तो एका आरशासमोर उभा राहतो. हां, डील फायनल केली आहे मी. उद्यापर्यंत पैशांची व्यवस्था करावी लागेल. जेव्हा तो बोलत होता तर त्या आरशामध्ये किन्नरसारखी सावली भूतिया चेहऱ्यानेच आपल्याला बघायला मिळते. सुरुवातीमध्ये त्याला काहीच अंदाज नाही लागत, पण अचानक पण लगेचच तो आरशामध्ये बघतो आणि जसंच तो त्या भूताला पूर्णपणे बघतो तर त्याचे डोळे मोठे होतात आणि घाबरतो. भूत पूर्णपणे त्याच्याकडे बघत होती आणि तो क्लायंट पूर्णपणे घाबरतो. काही वेळ निघून जातो आणि सागर सीडींवरती झोपला होता. तो अचानक जागा होतो तर त्याला समजते की क्लायंट अजूनही परत नाही आला. सागर त्याला बघण्यासाठी वरती जातो, पण त्याला तो कुठेच नाही दिसत. तो चारीकडे बघतो, पण क्लायंट कुठेच नाही दिसत. तेवढ्यातच अचानक दिव्या परत त्याच्या समोर येते. काय करतेस तू? कुठे गायब होतीस तू? अरे तू काय करतोयस? मी तुलाच बघते. दिव्या त्याला फोन देते. हे घे, बोलून घे. कुंवर सरांचा फोन येत होता. कुंवरचा? दे, लवकर दे. सागर फोन घेतो आणि लॉबी एरियामध्ये जातो आणि कुंवरला परत फोन लावतो. हॅलो, हा कुंवर साहेब, तुम्ही कॉल केला होता? एक तर तू नवीन फोन खरेदी कर. मी कधीपासून कॉल करतोय, दिव्या फोनच उचलत नव्हती. सॉरी कुंवर साहेब. बोला, तुम्ही काय बोलत होता? आम्ही आज रात्री तिकडे पोहोचतोय. उद्या वाडीमध्ये मोठं हवन असणार आहे वसंत पंचमी निमित्त. त्यामुळे तू तयार राहा. हो कुंवर साहेब, मी तयार राहीन. कुंवर कॉल ठेवून देतो. दिव्या, जी सागरच्या मागे उभी होती, जवळ येते. काय झालं? कुंवर आज संध्याकाळी पोहोचतो इथे. दिव्याचे डोळे चमकतात की जसं ती या क्षणांचा बेसब्रीने वाट बघत असेल. ओ हॅलो, कुठे हरवलीस? कुंवरच येतोय, कोणी खान नाही. चल आता. हां हां, काही नाही, चल. दोघंही जण तिथून निघून जातात. रात्रीला कुंवर आणि रमावतीचं प्रायव्हेट जेट खाली येतो. कुंवर आणि रमावती त्या फ्लाईटमधून बाहेर येतात आणि एक चांगल्या पोशाखमध्ये मॅनेजर त्यांना त्यांच्या कारपर्यंत घेऊन जातो. रमावती कारमध्ये बसते. जसंच कुंवर कारमध्ये बसणार होता तर मॅनेजर काहीतरी त्याच्या कानामध्ये बोलतो. कुंवर आपलं मान हलवतो आणि कारमध्ये बसतो आणि कार निघून जाते. तर दुसरीकडे सागर आपल्या घरामध्ये बसला होता. सागर एका खुर्चीवरती बसली होती तर दिव्या त्याच्यासमोर एका बिछाण्यावरती बसली होती. तसंही कुंवर सर आले असतील ना? हा, आले तर नक्कीच असतील. का? नाही, बस असंच विचारलं. जेव्हापासून कुंवर येण्याचा विषय निघालाय तेव्हापासून तू खूप इंटरेस्ट घेतेस त्या गोष्टीमध्ये. मला सोडून त्याच्यासोबत संसार करायचा विचार आहे का? अरे नाही नाही, बस असंच विचारलं. वाड्यामध्ये रमावती एका चेअरवरती बसली होती. तेवढ्यातच कुंवर 2 कप कॉफी घेऊन येतो. तो त्याला टेबलवरती ठेवतो आणि त्यांच्यासमोर बसतो. सगळ्या तयारी झाल्या आहेत. उद्याच्या हवन नंतर या वाडीतल्या सगळ्या अडचणी दूर होतील. आणि मी माझ्या काही मित्रांना सुद्धा बोलवलंय ज्यांना ही वाडी खरेदी करायची आहे. लगोलग त्यांच्यासोबत पण मी बोलून घेईन. ठीक आहे, बस तू लक्ष ठेव की वर्षापासून जी गोष्ट आपण गावांपासून लपवली आहे ती कोणाच्या समोर नाही आली पाहिजे आणि तुझ्या मित्रांच्या समोर तर नाहीच. ह्याने
याने आपलं काम बिघडू शकतं. कुंवर गंभीर विचारामध्ये जातो आणि तो 12 वर्षापूर्वी केलेल्या घटनेला आठवतो. 12 वर्षाआधी राजा विजय सिंग आपल्या सिंहासनावरती बसले होते. तर तिथे एक छमछमी नामची किन्नर त्यांच्या समोर नृत्य करत होती. ती राजाच्या प्रत्येक कलाकारामधून प्रिय होती. तर राजाने तिला एक कलाकाराच्या रूपामध्ये नाही तर आपल्या बहिणीच्या रूपामध्ये स्वीकारलं होतं. वा छमछमी वा, आजही तू जशीच्या तशीच आहेस, जशी तू 23 वर्षांपूर्वी मला भेटली होतीस. राजा उठतो आणि सोन्याचा हार उतरवतो आणि लगेचच चमचमीला भेट करतो. तीही तिला हातामध्ये घेऊन आपला स्वीकार करते आणि त्यांच्याकडे अश्रूने भरलेल्या नजरेने बघते. मी तुमच्या आदराची आभारी आहे. मी वादा करते की मी नेहमी तुमच्यासाठी आणि तुमच्या सोबत राहणार. तू आमच्या छोट्या बहिणीसारखी आहेस. ज्या आदराची तू वार्ता करतेस तो तुझा हक्क आहे. छमछमी गर्वाने राजाच्या डोळ्यात बघते. कुंवर आणि रमावती लॉफ्टवरती उभे राहून हॉलकडे बघतात, जिथे हे सर्व होत होतं आणि ते दोघही जण ह्या गोष्टीला घेऊन रागात होते. कुंवर आणि रमावती खोलीमध्ये येतात. कुंवर जोऱ्यामध्ये दरवाजा बंद करतो. हे काय, अशाने तर मामा आपली सगळी प्रॉपर्टी त्या छमछमीच्या नावे करतील आणि आपल्याला काय मिळणार? ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. छमछमीला चतुराईने ठिकाणं लावावं लागेल. पण ते कसं काय? छमछमी रात्रीच्या वेळेला चुपचाप हॉलमध्ये चालत होती. पूर्ण महल शांत होतं कारण सर्वजण झोपले होते. एका मोडवरती रमावती तिच्या रस्त्यासमोर येते. छमछमी चकित होते आणि एक पाऊल मागे जाते. ताई, तुम्ही इथे? जसंच ती मागे आपला पाऊल घेते तर ती कुंवरला जाऊन धडकते, जो तिच्या मागे उभा होता. काय करायचं आहे तुम्हाला? ताई, हे काय आहे? रमावती आपल्या हातामध्ये एक टॅबलेट पकडलेली होती आणि छमछमी त्याला बघून घेते. नाही, काय आहे हे? काही न दया दाखवता कुंवर तिला मागून खच्च पकडतो आणि जबरदस्ती तिचं तोंड उघडतो. रमावती ती टॅबलेट तिच्या तोंडात टाकते आणि तिचं तोंड बंद करते. माफी कर मला छमछमी, पण वसियतची भूक इन्सानियतपेक्षा जास्त मोठी आहे. छमछमी स्वतःला सोडवायचा खूप प्रयत्न करते, पण कुंवर तिच्यावरती हावी होतो. तिचा श्वासही भारी होतो. तिचे डोळे आता मागच्या साईडला फिरत होते आणि तिच्या तोंडातनं आणि डोळ्यातनं रक्त येतं. काही वेळपर्यंत शांत राहून तिचं मृत्यू होऊन जातो. कुंवर जसंच तिचं निर्जीव शरीर फरशीवरती फेकतो तर मागून त्याला एका ओळखीचा आवाज येतो. कुंवर! तर तो अजून कोणी नसून तर तो राजा विजय सिंग होता. तो छमछमीच्या निर्जीव शरीराकडे धावतो, तिला उचलतो आणि घट्ट मिठी मारतो. हे काय झालं? बहिणी, उठ! तू मला सोडून जाऊ नाही शकत. रागामध्ये राजा उठतो आणि कुंवर आणि रमावतीकडे जातो. मी तुम्हा दोघांना सोडणार नाही. तुम्ही माझ्या बहिणीला मारून टाकलत. मी हे सहन करणार नाही. तुम्हाला याची शिक्षा नक्की मिळणार. राजा काही करू शकेल त्याच्या आधी कुंवर त्याचा गळा पकडतो आणि त्याला भिंतीवरती धडकतो. राजा स्वतःला सोडवायचा खूप प्रयत्न करतो, पण तो असफल राहतो. म्हाताऱ्या, ही तुझ्यामुळे मेली आहे. तू जिला डोक्यावर चढवून ठेवला होतास. आता सापही मेला आणि काठीही तुटणार नाही. थोड्या वेळाच्या संघर्षानंतर त्या राजाचा मृत्यू होऊन जातो आणि त्याचं शरीरही छमछमीच्या बाजूला पडलेलं असतं. कुंवर आणि रमावती तिथे उभे असतात आणि एकमेकांकडे बघतात. हे सर्व आठवून कुंवर खुर्चीवरती बसलेला होता आणि रमावतीही त्याच्या समोर बसली होती. काय झालं? विचार करतोय, इतक्या पैशांचं मी करणार तरी काय? दोघंही हसतात आणि इथेच ही रात्र संपून जाते. दुसऱ्याच रात्री पूजाची सर्व तयारी झाली होती. पंडितही मंत्र वाचत होते आणि हवनकुंडमध्ये आहुती देत होता. 2 पिठाच्या बावल्या जळत्या आगीसमोर ठेवली होती
आणि पंडित मंत्र वाचताना त्या आगच्या धधकती आवाजामध्ये हवन करत होता. थोड्या लांबीवरती कुंवर आणि रमावती उभे होते. सोबत कुंवरचा मित्रही होता. वाड्याच्या सौद्याला अंतिम क्षणापर्यंत घेऊन तेवढ्यातच सागर आणि दिव्या तिथे येतात. कुंवर सागरकडे बघून मान हलवतो आणि सागरही उत्तरमध्ये आपला मान हलवतो. दोघंही उभे राहून सौद्याच्या गोष्टी करतात. अचानक दिव्याचा व्यवहार थोडा वेगळा होतो. तिचा चेहरा अचानक बदलतो. तिचे डोळे मागच्या साईडला फिरून जातात. ती हवन कुंडच्या बाजूला पंडित जवळ जाते. त्याचा गळा पकडते आणि त्याला जोरात चिवडायला लागते. तिचे लांब नख पंडितच्या गळ्यामध्ये जातात, ज्याने त्याचा चेहरा पूर्णपणे रक्ताने भिजून जातो आणि रक्त पूर्ण त्या पिठाच्या बाहुलींवरती जातं आणि तो सर्वांसमोर मिळून जातो. सागर, कुंवर आणि रमावती, कुंवरचा मित्र, हे सर्व काही बघून खूप घाबरतात. सागर घाबरून जोरात ओरडतो. दिव्या! ती मागे फिरते आणि जोरात ओरडते, ज्याने पूर्ण जमीन हालते. सागर बघतो की तिचा चेहरा आता पुरुषावरनं महिलांमध्ये परिवर्तित झाला होता. एका क्षणातच कुंवर आणि रमावतीचे हावभाव बदलून जातात. चमचमी, मी ह्या दिवसाचा खूप वर्षापासून वाट बघते. तुम्ही मला प्रत्येक वर्षी ह्याच पूजाच्या जरियाने मला तडपवलं आहे, पण मी काहीच नाही करू शकली. मला स्वतःला प्रकट करण्यासाठी एक खऱ्या प्रेमाची गरज होती. जो प्रेम मला माझ्या भावामुळे मिळालं होतं आणि आज तोच प्रेम मला ह्या व्यक्तीमुळे मिळालं. बस, खूप झालं. आजची रात्र तुम्हाला तुमच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळणार. ही रात्र तुमची आज आखरी रात्र आहे. छमछमी हवेमध्ये उडून दोघांच्याकडे जाते आणि त्यांचा गला पकडते आणि त्यांना हवेत उचलते. ते दोघंही जण स्वतःला सोडवायचा प्रयत्न करतात, पण आता खूप वेळ निघून गेली होती. त्यांच्या डोळ्यात रक्त येतं, जसं की आजच्या 12 वर्षापूर्वी तिच्या आणि तिच्या भावासारख्या राजाला मारलं होतं. जसं छमछमीच्या डोळ्यातनं रक्त आलं होतं. छमछमीचे नख रमावतीच्या आणि कुंवरच्या गळ्यामध्ये होते. जसं कुंवरने राजाचा गला दाबून त्याला मृत्यूच्या घाटेवरती सोडलं. दोघंही जण जवळपास मेले होते. फक्त हलकं संघर्ष करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या तोंडातनं रक्त येत होतं आणि त्यांचे चेहरे लाल झाले होते. ते दोघंही जण मृत्यू पावतात. छमछमीच्या गळा पकडल्यानंतर ती त्या दोघांना सोडून देते आणि त्यांचे शरीर एकमेकांकडे पडलेले होते, जसं 12 वर्षाआधी राजांच्या सोबत झालेल्या त्या दृश्यासोबत. छमछमी सागरकडे अश्रू भरलेल्या नजरेने बघते आणि एका क्षणातच तिचा चेहरा पूर्ण बदलून जातो. छमछमी आता गायब झाली होती. दिव्या बेहोश होऊन जमिनीवरती पडते. सागर तिच्याजवळ धावत जातो आणि तिला मिठी मारतो. 3 दिवसानंतर सागर बसस्टॉपवरती उदास बसलेला होता. तेवढ्यातच दिव्या ती आपला हात उचलते आणि तिच्या हातामध्ये सागरचा हरवलेला फोन होता. हा तुला कसा सापडला? बस भेटला. ह्याला उघड, कदाचित तुला गरज पडेल. सागर लगेचच आपला फोन अनलॉक करतो आणि बघतो की दिव्याचे अनगिनत मिस कॉल होते आणि मेसेजेस होते. सर्व हेच विचारत आहे की ती कुठे आहे. तो वरती बघतो, पण दिव्या तिथे नव्हती. तो चारीकडे लक्ष देऊन बघते, पण तरीही त्याला ती कुठेच दिसत नाही. तेवढ्यातच एक सफेद बस बसस्टॉपवरती येते. चकित करणारी गोष्ट ही होती की जी मुलगी त्या बसमधून उतरते ती अजून कोणी नसून तर ती दिव्या होती, जिचे डोळे रागाने पूर्णपणे भरले होते. ती सागरजवळ येते आणि काही न क्षण घालवता त्याच्या चेहऱ्यावरती जोरात एक थापड मारते. सागर एका क्षणासाठी हैराण होतो, पण इथे काय झालं हे त्याला लगेच समजतं. तो दिव्याला मिठी मारतो. आय एम सॉरी. मी तुला सगळं काही समजावतो. वाड्याकडे नजर जाते. जी काल एक अशांत जागा होती ती आज शांतीने भरली होती आणि प्रत्येक बंधनाने मुक्त होती. कहाणी इथेच समाप्त होते.